ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कपबशीला साथ द्या, विकासाला गती द्या। आमदार सतेज उर्फ बंटी पाटील शिरोळात यादव पॅनलच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन। शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवशाहू आघाडीच्या यादव पॅनलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाढत असून कपबशी या चिन्हावर मतदान करून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिता कांबळे यांच्यासह यादव पॅनलमधील सर्व 20 उमेदवारांना विजयी करा असे आवाहन काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केलं। शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी साहेब, गणपतराव दादा यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सक्षम असं पॅनल यादव पॅनल आम्ही दिलेलं आहे। नगराध्यक्षाच्या उमेदवार योगिताताई आणि नगरपालिकेचे सर्व उमेदवार आपण कबशी या चिन्हावर बटन दाबून निवडून द्यावेत। या गावाचा चेहरा मोहरा बदलणं, या गावामधल्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड देणं, बेरोजगार तरुणांना रोजगार देणं, महिलांच्या आरोग्याविषयी आम्ही काळजी घेणारं धोरण या ठिकाणी करणार आहोत। नगरपालिका फक्त रस्ते गटर नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन लोकांची काळजी घेते, हा कारभार आमच्या माध्यमातून आपल्याला दिसेल। आणि म्हणून माझी विनंती आहे की येणाऱ्या 2 तारखेला कबशी या चिन्हावरचं बटन दाबून आमचे सगळे उमेदवार निवडून द्या आणि स्वर्गीय दिनकरराव यादव साहेब, स्वर्गीय सारे पाटील साहेबांच्या अभिप्रेत असा विकास या गावाचं करण्याची ग्वाही आम्ही देतो। स्वर्गीय दिनकरराव यादव आणि स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या विचारांप्रमाणे सर्वांगीण विकास साधायचा असेल तर सक्षम नेतृत्व आवश्यक आहे आणि ते नेतृत्व सक्षम यादव पॅनलच्या माध्यमातूनच शक्य आहे असे ते म्हणाले। आज प्रभागात घेतलेल्या भव्य जनसंपर्क दौऱ्यात नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, पृथ्वीराज यादव, शेखर पाटील यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिता कांबळे व यादव पॅनलमधील सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते। प्रचार सभांमध्ये नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट दिसून आलं। यावेळी बोलताना आमदार बंटी पाटील म्हणाले की नगरपालिका म्हणजे फक्त रस्ते, गटार आणि सिमेंट काँक्रीटच्या कामापुरती मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकांची जबाबदारी स्वीकारणारा लोक कल्याणकारी कारभार असला पाहिजे। शहरातील महिलांचे आरोग्य, प्रॉपर्टी कार्ड सारखा महत्त्वाचा प्रश्न, युवकांना रोजगाराच्या संधी, शहरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था आणि सुनिश्चित आरोग्य सेवा या विषयावर यादव पॅनल विशेष प्राधान्य देईल। शहरातील प्रत्येक घरासाठी सुख, समृद्धी आणि सुशिक्षित वातावरण निर्माण करण्याचा आमचा निर्धार आहे। हे काम सक्षम, अनुभवी आणि उद्यमशील नेतृत्वामुळेच शक्य आहे असं त्यांनी नमूद केलं। शहराला आज सक्षम आणि पारदर्शक प्रशासनाची आवश्यकता असल्याचं सांगत त्यांनी नागरिकांना उद्देशून म्हटलं, फसव्या आश्वासनांना कंटाळलेला जनतेचा विश्वास पुन्हा प्राप्त करण्याची वेळ आता आली आहे। कबशीवरील बटन दाबा आणि येत्या 2 डिसेंबरला यादव पॅनलला भक्कम पाठिंबा द्या। आम्ही जे आश्वासन देतो ते पूर्णत्वास नेतो। प्रचार दौऱ्याला उपस्थित नागरिकांनीही सर्व उमेदवारांना जिंकून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। प्रचाराची हवा यादव पॅनलच्या दिशेने असल्याचं चित्र संपूर्ण शहरात पाहायला मिळत आहे। या बैठकीला उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते गणपतराव दादा, आमचे तालुका अध्यक्ष, शेतकरी संघटनेचे सचिव, नगराध्यक्षाचे उमेदवार असो योगिता कांबळे, इथल्या प्रभागातल्या उमेदवार असो रेखा कोरे आणि ज्येष्ठ धनाजीराव पाटील आणि जमलेले नागरिक बंधू, माता भगिनी आणि तरुण मित्र, आज या दौऱ्यामध्ये पूर्वी सुद्धा मी आलेल्या हॉलचं उद्घाटन करायला मी निधी दिला होता आणि त्याचं उद्घाटन करायला सुद्धा मी इथं आलो होतो। आणि या मंदिरामध्ये आज आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत। आपल्या भंडाऱ्याचा रंग पिवळा आहे आणि आमच्या झेंड्याचा रंग सुद्धा पिवळा। त्यामुळं सगळ्यांनी ताकदीनं आमच्या बरोबर राहावं ही विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे। नगराध्यक्षाचे उमेदवार दादा सभापती असताना मला वाटते स्वतः राजीनामा देऊन नगरपालिकेची निवडणूक व्हावी या दृष्टीनं पद स्वतःच सोडणारे आपल्या उमेदवार आहे। इथं आता कोण एकमेकाला चार देत नाहीत अशी परिस्थिती आहे समाजात। आता तिथे इथं पद सोडलं, योगिताताईने एक सही राजीनामा देऊन पद सोडलं आणि नगरपालिकेचा मार्ग मोकळा झाला। नाहीतर मला वाटतं नगरपालिका काय झाली नसते। असं ज्यांनी स्वतःच्या पदाचा विचार नाही केला,
अशी भगिनी आमची आज नगराध्यक्ष पदासाठी आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी आणले. कैलासवादी दिनकरराव यादव साहेब असतील, स्वर्गीय सारे पाटील साहेब असतील, या सगळ्यांच्या विचाराचा वारसा आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. धनगर समाजाच्या प्रश्न असतील, कोळी समाजाचे प्रश्न असतील, समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम आमचं चालू आहे. धनगर समाजाला विशेष करून माझी विनंती आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिला अहिल्याबाई होळकरांचा पुतळा मी कोल्हापूरमध्ये वाचवला आहे. पहिला आणि प्रचंड चांगला पुतळा अहिल्याबाईंचा आपण कोल्हापूरमध्ये या ठिकाणी केला. समस्त धनगर समाजात जिल्ह्यातला या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम त्या निमित्तानं आपण केलं. उद्याच्या भविष्य काळात देखील समाजाला ज्या काही मागण्या आहेत, समाजाच्या अडचणी आहेत, त्यामध्ये आमच्या सगळ्यांची भूमिका समाजासाठी या ठिकाणी राहील हा विश्वास या निमित्ताने देतो. आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो, कारण की अजून अशा 4-5 बैठका अजून लोक वाट बघतायत. 2 तारखेला क बशी आपलं चिन्ह आहे, बाकी काय फार लक्ष द्यायचं गरज नाही. 2 पेटीवर जायचं, क बशीची 2 बटन दाबायची, दुसऱ्या पेटीवर जायचं, 1 बटन दाबायचं आणि घरला येऊन परत क बशीत चहा प्यायचा. फार काही त्रास करून घ्यायचा नाही. त्यामुळे आपलं चिन्ह सोपं आहे, आपली माणसं चांगली आहेत, आपल्या विचाराचे आहेत, आपल्या विचारांची लोक नगरपालिकेमध्ये जाणं हे आपलं गरजेचं आहे. आणि म्हणून बिरदेव मंदिरात आपण सगळ्यांनी या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं आम्हा सगळ्यांना आशीर्वाद द्या, एवढी मी या ठिकाणी विनंती करतो आणि माझे वक्तव्य करतो. महानकरी न्यूजसाठी महेश पवारसह विकास लवाटे, शिरोळ.